नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण टीईटी परीक्षेसाठी इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, आधुनिक आवर्त सारणी डॅश डॅश यावर आधारित आहे। योग्य पर्याय आहे 2, तर आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्यांच्या अणुअंकावर आधारित आहे। प्रश्न क्रमांक 2, आधुनिक आवर्त सारणीतील डॅश डॅश आवर्तन सर्वात दीर्घ आहे। योग्य पर्याय आहे 3, तर आधुनिक आवर्त सारणीतील 6वे आवर्तन सर्वात दीर्घ आहे। प्रश्न क्रमांक 3, आधुनिक आवर्त सारणीत हॅलोजनला डॅश डॅश या गणात स्थान दिले आहे। योग्य पर्याय आहे 3, तर आधुनिक आवर्त सारणीत हॅलोजनला 17 या गणात स्थान दिले आहे। प्रश्न क्रमांक 4, आधुनिक आवर्त सारणीत निष्क्रिय वायूंना डॅश डॅश या गणात स्थान दिले आहे। योग्य पर्याय आहे 4, तर आधुनिक आवर्त सारणीत निष्क्रिय वायूंना 18 या गणात स्थान दिले आहे। प्रश्न क्रमांक 5, आधुनिक आवर्त सारणीत तळाशी डॅश डॅश मूलद्रव्यांच्या श्रेणी आहेत। योग्य पर्याय आहे 3, तर आधुनिक आवर्त सारणीत तळाशी लॅन्थेनाइड व ॲक्टिनाइड या मूलद्रव्यांच्या श्रेणी आहेत। प्रश्न क्रमांक 6, एकाच मूलद्रव्यांच्या समस्थानिकांना डॅश डॅश आहे। योग्य पर्याय आहे 1, तर एकाच मूलद्रव्यांच्या समस्थानिकांना विविध वस्तुमाने असून त्यांचा अणुअंक एकच आहे। प्रश्न क्रमांक 7, हॅलोजनच्या गटात डॅश डॅश या अणूचा आकार सर्वात मोठा असतो। योग्य पर्याय आहे 3, तर हॅलोजनच्या गटात आयोडीन या अणूचा आकार सर्वात मोठा असतो। प्रश्न क्रमांक 8, डॅश डॅश यांची शेवटची कक्षा अपूर्ण असते। योग्य पर्याय आहे 1, तर प्रसामान्य मूलद्रव्यांची शेवटची कक्षा अपूर्ण असते। प्रश्न क्रमांक 9, आवर्त सारणीच्या तळाशी असलेल्या लॅन्थेनाइड व ॲक्टिनाइड मूलद्रव्यांना डॅश डॅश म्हणतात। योग्य पर्याय आहे 4, तर आवर्त सारणीच्या तळाशी असलेल्या लॅन्थेनाइड व ॲक्टिनाइड मूलद्रव्यांना आंतरसंक्रामक मूलद्रव्ये असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 10, आयर्नची कॉपर सल्फेट बरोबर अभिक्रिया केली, ही अभिक्रिया डॅश डॅश अभिक्रिया आहे। योग्य पर्याय आहे 2, तर आयर्नची कॉपर सल्फेट बरोबर अभिक्रिया केली, ही अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया आहे। प्रश्न क्रमांक 11, आयर्नची सल्फर बरोबर अभिक्रिया, ही अभिक्रिया डॅश डॅश अभिक्रिया आहे। योग्य पर्याय आहे 1, तर आयर्नची सल्फर बरोबर अभिक्रिया, ही अभिक्रिया संयोग अभिक्रिया आहे। प्रश्न क्रमांक 12, निलगिरी तेल हे डॅश डॅश दर्शक आहे। योग्य पर्याय आहे 4, तर निलगिरी तेल हे गंधदर्शक आहे।
प्रश्न क्रमांक 13. शुद्ध पाण्याचे मूल्य डॅश डॅश असते. योग्य पर्याय आहे 3. तर शुद्ध पाण्याचे मूल्य 7 इतके असते. प्रश्न क्रमांक 14. जेव्हा पीएच मूल्य डॅश डॅश ते डॅश डॅशच्या दरम्यान असते तेव्हा द्रावण आम्लधर्मी असते. योग्य पर्याय आहे 1. तर जेव्हा पीएच मूल्य 0 ते 7 च्या दरम्यान असते तेव्हा द्रावण आम्लधर्मी असते. प्रश्न क्रमांक 15. जेव्हा पीएच मूल्य डॅश डॅश ते डॅश डॅशच्या दरम्यान असते तेव्हा द्रावण आम्लारी धर्मी असते. योग्य पर्याय आहे 2. तर जेव्हा पीएच मूल्य 7 ते 14 च्या दरम्यान असते तेव्हा द्रावण आम्लारी धर्मी असते. प्रश्न क्रमांक 16. ज्या द्रावणात लाल लिटमस निळा होतो अशा द्रावणाचे पीएच मूल्य डॅश डॅश असते. योग्य पर्याय आहे 4. तर ज्या द्रावणात लाल लिटमस निळा होतो अशा द्रावणाचे पीएच मूल्य 9 इतके असते. प्रश्न क्रमांक 17. दंतीन एनॅमल मध्ये डॅश डॅश कठीण पदार्थ असतो. योग्य पर्याय आहे 1. तर दंतीन एनॅमल मध्ये कॅल्शियम फॉस्फेट सारखा कठीण पदार्थ असतो. प्रश्न क्रमांक 18. पाणी निर्जंतुक करण्यासाठी डॅश डॅश वापरतात. योग्य पर्याय आहे 3. तर पाणी निर्जंतुक करण्यासाठी ब्लीचिंग पावडर वापरतात. प्रश्न क्रमांक 19. डॅश डॅश हे साबण आणि डिटर्जंटच्या उत्पादनात वापरतात. योग्य पर्याय आहे 1. तर सोडियम कार्बोनेट हे साबण आणि डिटर्जंटच्या उत्पादनात वापरतात. प्रश्न क्रमांक 20. बेकिंग पावडरचा एक घटक आहे. योग्य पर्याय आहे 3. तर सोडियम बायकार्बोनेट हा बेकिंग पावडरचा एक घटक आहे. प्रश्न क्रमांक 21. मानवी रक्ताची पीएच मर्यादा आहे. योग्य पर्याय आहे 2. तर मानवी रक्ताची पीएच मर्यादा 7.35 ते 7.45 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 22. लाल मुंग्यांच्या दंशामध्ये डॅश डॅश आम्ल असते. योग्य पर्याय आहे 3. तर लाल मुंग्यांच्या दंशांमध्ये फॉर्मिक आम्ल असते. प्रश्न क्रमांक 23. डॅश डॅश हे नैसर्गिक दर्शक आहे. योग्य पर्याय आहे 3. तर लिटमस हे नैसर्गिक दर्शक आहे. प्रश्न क्रमांक 24. परिपथातील परिणामी रोध वाढवण्यासाठी रोधांची जोडणी डॅश डॅश करतात. योग्य पर्याय आहे 1. तर परिपथातील परिणामी रोध वाढवण्यासाठी रोधांची जोडणी एकसर करतात. प्रश्न क्रमांक 25. जर वाहकाचा रोध वाढवला तर वाहकातून जाणारी विद्युतधारा डॅश डॅश राहते. योग्य पर्याय आहे 2. तर
जर वाहकाचा रोध वाढवला तर वाहकातून जाणारी विद्युतधारा कमी होते. प्रश्न क्रमांक 26. SI पद्धतीतील रोधाचे एकक डॅश डॅश आहे. योग्य पर्याय आहे 3. तर SI पद्धतीतील रोधाचे एकक ओहम आहे. प्रश्न क्रमांक 27. SI पद्धतीत विभवांतराचे एकक डॅश डॅश आहे. योग्य पर्याय आहे 1. तर SI पद्धतीत विभवांतराचे एकक व्होल्ट आहे. प्रश्न क्रमांक 28. SI पद्धतीत विद्युतधारेचे एकक डॅश डॅश आहे. योग्य पर्याय आहे 4. तर SI पद्धतीत विद्युतधारेचे एकक एम्पियर हे आहे. प्रश्न क्रमांक 29. विद्युतधारा वाहून नेणाऱ्या सरळ वाहकामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरवण्यासाठी डॅश डॅश वापरतात. योग्य पर्याय आहे 1. तर विद्युतधारा वाहून नेणाऱ्या सरळ वाहकामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरवण्यासाठी उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम वापरतात. प्रश्न क्रमांक 30. डॅश डॅश प्रकाश किरण अपसारित होतात. योग्य पर्याय आहे 2. तर बहिर्वक्र अर्शावरून प्रकाश किरण अपसारित होतात. प्रश्न क्रमांक 31. डॅश डॅश प्रकाश किरण अभिसारित होतात. योग्य पर्याय आहे 1. तर अंतर्वक्र अर्शावरून प्रकाश किरण अभिसारित होतात. प्रश्न क्रमांक 32. पाण्यातील हवेचा बुडबुडा डॅश डॅश कार्य करतो. योग्य पर्याय आहे 2. तर पाण्यातील हवेचा बुडबुडा नेहमी अंतर्वक्र भिंगाप्रमाणे कार्य करतो. प्रश्न क्रमांक 33. दातांचे डॉक्टर डॅश डॅश आरसा वापरतात. योग्य पर्याय आहे 1. तर दातांचे डॉक्टर अंतर्वक्र आरसा वापरतात. प्रश्न क्रमांक 34. डॅश डॅश प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही. योग्य पर्याय आहे 1. तर आभासी प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही. प्रश्न क्रमांक 35. गोलीय आरशाचा ध्रुव व मुख्य नाभी यातील अंतराला डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 1. तर गोलीय आरशाचा ध्रुव व मुख्य नाभी यातील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 36. प्रकाशाची अंगभूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 3. तर प्रकाशाची अंगभूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस अपस्करण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 37. गटात न बसणारा घटक ओळखा. योग्य पर्याय आहे 2. उदासीनीकरण. कारण उदासीनीकरणाचा संबंध आम्ल व अल्कली यामधील अभिक्रियेशी आहे, तर इतर प्रकाशाशी संबंधित घटना आहेत. तर परावर्तन, अपवर्तन व अपस्करण या प्रकाशाशी संबंधित घटना आहेत.
प्रश्न क्रमांक 38 डॅश डॅश हा धातू सदृश्य आहे। योग्य पर्याय आहे 1, तर ॲल्युमिनियम हा धातू सदृश्य आहे। प्रश्न क्रमांक 39 डॅश डॅश हा विद्युत सुवाहक आहे। योग्य पर्याय आहे 3, तर ग्रॅफाइट हा विद्युत सुवाहक आहे। प्रश्न क्रमांक 40 डॅश डॅश हे सोडियम हायड्रॉक्साइड मध्ये विरघळते। योग्य पर्याय आहे 4, तर झिंक ऑक्साइड हे सोडियम हायड्रॉक्साइड मध्ये विरघळते। प्रश्न क्रमांक 41 चांदीची हवेतील डॅश डॅश अभिक्रिया होऊन सिल्वर सल्फाइड तयार होते। योग्य पर्याय आहे 2, तर चांदीची हवेतील हायड्रोजन सल्फाइड बरोबर अभिक्रिया होऊन सिल्वर सल्फाइड तयार होते। प्रश्न क्रमांक 42 डॅश डॅश हा सर्वात कठीण पदार्थ असून त्याचा द्रवणांक व उत्कलनांक उच्च आहे। योग्य पर्याय आहे 3, तर हिरा हा सर्वात कठीण पदार्थ असून त्याचा द्रवणांक व उत्कलनांक उच्च आहे। प्रश्न क्रमांक 43 अल्केनमध्ये डॅश डॅश अभिक्रिया घडतात। योग्य पर्याय आहे 1, तर अल्केनमध्ये विस्थापन अभिक्रिया घडतात। प्रश्न क्रमांक 44 हिरा आणि ग्रॅफाइट दोन्हीही डॅश डॅश आहेत। योग्य पर्याय आहे 3, तर हिरा आणि ग्रॅफाइट दोन्हीही अपरूपे आहेत। प्रश्न क्रमांक 45 डॅश डॅश हा पदार्थ प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी आवश्यक नाही। योग्य पर्याय आहे 1, तर ऑक्सिजन हा पदार्थ प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी आवश्यक नाही। प्रश्न क्रमांक 46 वनस्पतीच्या पानात कार्बन डायऑक्साइड वायू डॅश डॅश मधून पानात घेतला जातो। योग्य पर्याय आहे 3, तर वनस्पतीच्या पानात कार्बन डायऑक्साइड वायू पर्णरंध्रांमधून पानात घेतला जातो। प्रश्न क्रमांक 47 संरक्षक पेशीचा फुगीरपणा डॅश डॅश बंद होतो। योग्य पर्याय आहे 4, तर संरक्षक पेशीचा फुगीरपणा अंधारात बंद होतो। प्रश्न क्रमांक 48 डॅश डॅश हा हायड्रातील प्रजननाचा प्रकार आहे। योग्य पर्याय आहे 2, तर मुकुलायन हा हायड्रातील प्रजननाचा प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 49 धुण्याच्या पावडरीत पाणी मृदू करण्यासाठी डॅश डॅशचा समावेश करतात। योग्य पर्याय आहे 2, तर धुण्याच्या पावडरीत पाणी मृदू करण्यासाठी फॉस्फेटचा समावेश करतात। आता शेवटचा प्रश्न क्रमांक 50 कुजण्याची क्रिया ही डॅश डॅशचा प्रकार आहे। योग्य पर्याय आहे 2, तर कुजण्याची क्रिया ही विनॉक्सी श्वसनचा प्रकार आहे। तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल। धन्यवाद।